नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन हे पार पडलं. इतक्या सहज हे आंदोलन पार पडलं, त्याच्यामुळे याबद्दल जास्त आश्चर्य व्यक्त होत आहे. अभिजित दिपके यांनी बोस्टन मधून सुरू केलेलं हे आंदोलन एक ऍक्च्युली डिजिटल चळवळ होती. ही फक्त ऑनलाईन अस्तित्वात होती. 6 जूनच्या सकाळपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचं अस्तित्व हे फक्त ऑनलाईन होतं आणि 6 जूनला 10 वाजण्याच्या सुमारास ही चळवळ डिजिटलवरनं फिजिकल प्रस्थापित झाली. अभिजित दिपकेंनी या आधीच याची घोषणा केली होती की मी 6 जूनला भारतात परत येतोय, दिल्लीत परत येईल आणि तिथून मी थेट पोलिसांची परवानगी घेऊन जंतर मंतरवरती जाऊन हे आंदोलन आपण करणार. या आंदोलनाद्वारे आपण नीट आणि शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या गडबड घोटाळ्यांबाबत धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार असं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे सकाळी 8 वाजता ते दिल्ली विमानतळावरती आले. तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र हातात घेऊन मीडियाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना दाखवत ते त्यातनं बाहेर पडले आणि थेट पोलिसांची परवानगी घेण्यासाठी गेले. ही घटना, हा घटनाक्रम. चर्चा अशी होती की हे आंदोलन जे आहे हे यशस्वी होणार का, किंबहुना हे आंदोलन होणार की नाही होणार याबाबतच मोठी चर्चा होती. कारण 6 जूनलाच त्यांना आंदोलन करायचंय, पोलिसांना परवानगी 6 जूनलाच मागणार, पोलीस तातडीने परवानगी कसं काय देणार आणि हे आंदोलन होणार तरी कसं, अशी चर्चा चालू होती. पण पोलिसांनी ताबडतोब परवानगी दिली आणि हे आंदोलन 10 वाजता सुरू झालं. मोठ्या प्रमाणात क्राऊड तिथं बघायला मिळाला आणि नंतर संध्याकाळपर्यंत त्यांनी एक अल्टिमेटम दिला की 5-6 दिवसांच्या आत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन करू असं म्हणले. आंदोलन संपलं आणि अभिजित दिपके हे त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या निवासस्थानी परतले. हा घटनाक्रम सर्वसामान्यपणे. आता या आंदोलनाचं विश्लेषण करताना वेगवेगळे मतप्रवाह आणि विचार आपल्याला समोर येताना दिसत आहेत. कोणी म्हणतं आंदोलन यशस्वी झालं, कोणी म्हणतं आंदोलन अयशस्वी झालं. दोन्ही बाजू आपण बघूया. आता आंदोलन यशस्वी झालं कारण तिथं मोठा जनसमुदाय होता. सोनम वांगचुक सारखे इतके मोठे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आले होते. अंजली दमानिया वगैरे ही मंडळी सुद्धा आली होती. घोषणाबाजी झाली, मोठ्या प्रमाणात क्राऊड आला होता आणि सर्वांनी अभिजित दिपकेला मोठा पाठिंबा दिल्याचं चित्र आपण व्हिडिओज आणि फोटोच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आता हे असं होतं का असं नव्हतं. तर दुसरे काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आले जिथे अपेक्षेप्रमाणे गर्दी नव्हती असं म्हणणारा एक वर्ग आहे. जी हवा सोशल मीडियावरती होती, जे एक उग्र रूप सोशल मीडियावरती या आंदोलनाने घेतलेलं होतं, त्या तुलनेत प्रत्यक्षात तिथे काहीच नव्हतं असे बाईट सुद्धा काही लोकांनी दाखवलेत. म्हणजे तिथं आलेल्या लोकांचे बाईट घेतले. त्यांनी पण सांगितलं की डिजिटलवरती तर खूप मोठं होतं, पण इथं आम्ही येऊन बघतोय इथे काहीच नाहीये, उगी मोजकी काही लोक युवक आलेले आहेत, त्यामुळे हे फिजिकल आंदोलन जे आहे ते अयशस्वी झालं असं काही लोक म्हणत होते. सोशल मीडियावर तसे बाईट सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट, एका विश्लेषकाने हे सांगितलंय की त्या ठिकाणी आंदोलकांनी प्रचंड घाण केली. खाण्याचे जे पाकिटं होते ते अर्धवट खाऊन तिथेच फेकून दिले. जंतर मंतरवरती घाण बसवली. एखाद्या आंदोलनाच्या संपल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य तिथं असणं हे वाईट आहे, म्हणजे ही जनता बेशिस्त आहे असं काही विश्लेषक म्हणतात. त्याचप्रमाणे खाण्याची जी पाकिटं होती, पार्सल्स, हे सर्व एकसारखे होते. म्हणजे त्यावरनं हे जेवणाचे पाकिटं एकाच कॉन्ट्रॅक्टकडे आले होते. आता जिथे 6 तारखेलाच आंदोलनाची परवानगी मागितली, ती मिळेल की नाही मिळेल हेही माहीत नाही, म्हणजे आंदोलन होईल का नाही होईल हेच माहीत नसताना प्री प्लॅन इतक्या मोठ्या जेवणाची व्यवस्था मात्र तिथे केलेली होती. म्हणजेच हे आंदोलन स्पॉन्सर्ड आंदोलन आहे असा निष्कर्ष काही लोक काढत असतात, काढताना दिसत आहेत आपल्याला, आणि तसे त्यांचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. त्याचप्रमाणे अभिजित दिपके सोबत जी लोक होती, त्यांचे जे पदाधिकारी म्हटले जातात, त्या लोकांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा खूप लोकांचा आक्षेप आहे. एक जण हा उमेर खालिदचा समर्थक असल्याचं तिथं म्हटलं जातं. ज्या उमेर खालिदला तुकडे तुकडे गँग असं संबोधलं जातं, त्याच्या खूप जवळच्या व्यक्तीची तिथे उपस्थिती दिसून आलेली आहे. त्यामुळे या आंदोलनाला शंकेच्या नजरेने सुद्धा काही जण पाहत आहेत. आता यश म्हणायचं झालं तसं पाहता
अभिजित दिपकेने अकाउंटेबिलिटी पाहिजे असं म्हटलेलं आहे, जे अजिबात चुकीचं नाहीये. अकाउंटेबिलिटी असलीच पाहिजे. इथे लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, जो छोटा प्रश्न मुळीच नाहीये. जी गडबड नीटमध्ये झाली, CBSEच्या पेपर तपासणीमध्ये जी गडबड दिसून आलेली आहे, इतर विविध परीक्षांचे पेपर लीक वगैरे असतील, या सर्वांची जबाबदारी गठीत करणं हे तर महत्वाचं आहेच आहे. या बाबतीत अभिजित दिपके यांनी आपलं ठाम मत सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच अभिजित दिपकेने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत आपलं पुढचं काय रूपरेषा असेल त्याचा सुद्धा अंदाजा दिलेला आहे. मी आता अमेरिकेला परत जाणार नाही, मी भारतातच राहणार आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं अभिजित दिपके हा आपल्या पत्रकार परिषदेतून म्हणाला आहे. त्याचप्रमाणे जो व्यक्ती न्याय मागेल, जो व्यक्ती बोलेल, सरकारच्या चुकांबद्दल बोलेल, तो पाकिस्तानी, मग इथं भारतीय काय फक्त भाजपचेच लोक आहेत का, असा प्रश्न सुद्धा अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी विचारलेला आहे. शनिवारपर्यंतचा वेळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपकेने दिलेला आहे, अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू. असंही हे आंदोलन आता देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण नेणार आहोत आणि त्यानुसार या आंदोलनाची धार ही अजून तेज करणार आहोत, असं अभिजित दिपके म्हणतोय. त्याला विचारलं जेव्हा की तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार का, तर त्याबद्दल अजून विचार विनिमय चालू आहे. मला खूप लोकांशी बोलायचंय आणि ते बोलून आपण पुढचं ठरवू, असं दिपके पत्रकार परिषदेत म्हणाला. मित्रांनो, या एकूणच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.